मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना जोरदार टोला लगावला होता। जे इतर कोणाला जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवल्याचं म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। तर ठाकरे बंधूंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला रुदालीचं भाषण म्हणत खोचक टोलाही लगावलाय। दरम्यान ठाकरे बंधूंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी कसं उत्तर दिलं ते बघूया। माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील। दरम्यान मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेवर राऊतांनी पलटवार केला। मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील। पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे। तर विजयी मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतलाय। आम्ही केलेल्या उठावानंतर ते उठूच शकले नाही असं प्रत्युत्तर देत दाढीवरून जर पूर्ण हात फिरवला असता तर काय झालं असतं असा खोचक सवाल शिंदेंनी केला। तर त्यांच्या या टीकेला उत्तर देत तुमची दाढी अफजल खान आणि शाहिस्ते खानाची असल्याचं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय। राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका। तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात। किती लाचारी करायची। तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला, तशी हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही। अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय। आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध, तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत। आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता। महानगरपालिकेचा मत त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचाच असल्याचं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर जोरदार टीका केली। एकाचं भाषण अपूर्ण तर दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक असल्याची टीका त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर केली। तर शेलारांच्या या टीकेचा मनसे नेत्यांकडून जोरदार समाचार घेण्यात आलाय। एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण तर अप्रासंगिक, विषय मराठीचा, ते सोडून ट ला ट, फ ला फ आणि घ ला घ या पद्धतीचे टोमणेबाज भाषणाची परंपरा
ना भाषेचा विषय, ना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता, आणि म्हणून महानगरपालिकेचाच यांच्या महत्वाकांक्षेचा, राजनैतिक महत्वाकांक्षेचा विषय मला एक कळत नाही हो, तुमचा पक्ष काही सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतो अख्ख्या देशामध्ये? तेच करतोय ना. काय बरं, आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत. निवडणूक असल्या तर गोष्टी वेगळी आहे, निवडणुका नाहीच. तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात. सिंचन घोटाळ्यातून नेते भाजपात आले. महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्यातून भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं. कोण तो सलीम कुत्ताच्या इथे नाचलेला त्याला स्वतःच्या पक्षात आणून शुद्धीकरण केलं. आदर्श घोटाळ्यातली व्यक्ती स्वतःच्या पक्षात आणली. त्यावेळी सत्तेचा नसतो, मात्र मराठी महाराष्ट्रासाठी आली तर आता रस्त्यावर गोट्या खेळा. ही मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आशिष शेलार लवकरच गोट्या काढून कोयबा खेळेल एवढं नक्की. तर दुसरीकडे आशिष शेलारांच्या टीकेवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यामध्ये एका फोटोमध्ये राज आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी एकत्र आले अशी टीका करत असाल तर मग हे कशासाठी असं कॅप्शन दुसऱ्या फोटोखाली त्यांनी लिहिलंय. या फोटोमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेजारी अशोक चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, नारायण राणे आणि प्रफुल्ल पटेल बसल्याचं दिसतंय. तर टीका केली जात होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या मेळाव्यावरून हे सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना आता मनसेकडून हे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये जर राज आणि उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी एकत्र आले असं तुम्ही म्हणता तर मग बाकी हे सर्व नेते जे सत्तेत आहेत, जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले असतील किंवा एनसीपी अजित पवारांच्या पक्षामध्ये आलेले असतील, हे सर्व नेते एकत्र कशासाठी आले असा सवाल मनसेकडून विचारण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून टीका टिप्पणी होताना दिसून येते, बार पलटवार होताना दिसत आहेत. त्यामध्येही त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली होती मनसेनं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं ही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सरकारकडून हे धोरण रद्द करण्यात आलं आहे, मागे घेण्यात आलाय तो निर्णय, आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते. विजयी मेळावा झाला आणि विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना दुसरा फोटो ट्विट करत मनसेनंही पलटवार केला. दरम्यान